असं नाही होऊ शकत. जयराम कुठे आहे? परी, आयुष्यात शहाणपणाचा एक चान्स देते. सांग, जयराम कुठे गेलाय? मी नाही सांगू शकत. मैं कसम में बंधी हूँ. थोत्री नहीं. सांगते तो तडीपूरला गेलाय सिक्रेट मिशन वर. परी, तूने मेरी कसम तोड़ी. नहीं, मेरे प्राण लिए परी तूने. अलविदा परी, तू शादी से पहले ही विधवा हो गई. आई, 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 आई. नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. जयराम कुठे गेलाय? मूर्ख पोरी, आयुष्यात शहाणपणाचा एक चान्स देते. सांग, जयराम कुठे गेलाय? मी नाही सांगू शकत. मैं कसम में बंधी हूँ. पर्या, बोलानी सांग, नाही तर ठोकरीत देईन. सांगू की नको? काय करू? सांगून मरावं की सांगून मारावं? नाही आई, मी नाही सांगू शकत तुम्हाला की जयराम तडीपूरला गेलाय. माझ्या कपाळाचं कुंकू पुसून समाधान झालं नाही म्हणून आता माझ्या लेकराच्या जीवावर उठलात. उद्या तुमच्या पोपोजीवर असं कोणी उठला तर? पोपोजी? पोटच्या पोराचा जी. इतके कधी बदललात कुक्कू? कसे होतात? मला म्हणायचा पार जगाच्या टोकापर्यंत तुझ्यावर प्रेम करीन. तुझ्या या हरणी सारख्या डोळ्यात अश्रू येण्यापूर्वीच ते निर्माण करणाऱ्याचे म्हणजे काय? खप 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 युले युलेचे तुकडे करीन. आठवते तुम्हाला तुमची ती शपथ? आकाशातल्या या चंद्राची शपथ तुला मोगरे. तू अक्षरशः गुदमरून जाशील एवढं प्रेम मी तुझ्यावर करेन. रुपेरी या चांदण्याला सुवास माझ्या मोगरीचा. त्या चांदण्याची शपथ मोगरे. तुझ्या सुगंधाच्या बदल्यात माझं सर्वस्व मी तुझ्यावर लुटाऊंगा. तुमच्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझं सगळं चांदणं मी तुमच्यावर लुटून टाकलं आणि 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 तू निघून गेलीस. अकस्मात, अचानक, काहीही न सांगता तुला स्पष्टीकरणासाठी बोलवलं तर तू उपकार केल्यासारखी आलीस. कशाला बोलावलं मला इथे? लक्षात ठेवा, ही आता आपली शेवटची भेट. मी आता परायाधन झाली आहे. उगा माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू नका. अपमान होईल. आणखी काय अपमान करायचा बाकी ठेवलायस तू मोगरे? मी तुला इथं हेच सांगायला बोलवलंय की ही आपली शेवटची भेट आहे. कारण तू माझा विश्वासघात केलायस. मी विश्वासघात केला? मी विश्वासघात केला? काय आठवते तुम्हाला ती काळी रात्र? लग्नाच्या आदल्या रात्रीच का बोलवलंय कुक्कूंनी? एवढाही धीर धरले ना माझ्या राज्याला. पाऊस बघून रोमॅन्टिक झाले की काय? किती प्रेम करतात माझ्यावर कुक्किडे. अगं बाई, गाडीतून उतरून तुझ्या बरोबर बोलावं एवढी सुद्धा तुझी लायकी नसल्यामुळे गाडीत बसूनच तुझ्या बरोबर बोलतो. मला फक्त तुझा उपभोग घ्यायचा. घेतला.
फुलाफुलावरून उडणाऱ्या भुंग्याप्रमाणे दररोज नवीन प्रेयसी बरोबर रूप तेरा मस्ताना असं म्हणून मी तिला सोडून देत असतो. आता तुझी पाळी. तुझं एक काळं तोंड घेऊन मला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. चल रे. पदरच काय, स्वतःला पिळून जरी कुठेही तू खोचलस ना तरी त्यातून खोटेपणाचं पाणीच टपकणार. टपक टपक टपक. खोटारडी. लग्न करणार होतो आपण. रविवारी भेटून पडक्या देवळात जाऊन गांधर्व पद्धतीनं विवाह करणार होतो. गांधर्व पद्धतीनं. आणि तुझी वाट बघता बघता माझं बाल गंधर्व रंगमंदिर झालं. पुतळा झाला. सकाळी हातात घेतलेला ताजा हार तो दुपारपर्यंत चंदनाचा झाला. पुजारी हातात अक्षता घेऊन बसले होते. त्यांची दाढी वाढून पारंब्यासारखी पुन्हा पायाखालच्या पाटा खालून वर उगवायला लागली. मुहूर्ताची वेळ केव्हाच टळून गेली. आता तरी वधूला बोलवता का? हा, बोलवतो. येईल इतक्यात. बरं. पण तू काही आली नाही आली. दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी गेलो होतो. काळजी, साशंकता, चुटपुट, लाखो शंका घेऊन गेलो होतो. तेव्हा लघु शंकेला जावं इतक्या सहज तू दुसऱ्याशी लग्न करून मोकळी झाली होतीस. खऱ्या खोट्याचा निवाडा मी करायला इथे आलेली नाही. मी तुम्हाला इथे फक्त एवढंच सांगायला आली आहे की माझ्या जयरामला तुम्ही कुटील हेतूने तडीपूर नावाच्या नरकात पाठवलंय हे मला कळून चुकलंय. आणि मी काही बघत बसली अशी बाई नाही. मी आई भरपाईची नंबर 1 भक्त आहे. माझ्या जयरामची आई नंबर 1 आहे. नाही तुमच्या नाकावर टिचून पितांबरीने धुतल्यागत त्या तडीपूरचा सफाया करून माझ्या जयरामला अलगद तिकडून उचलून आणला तर नावाची मोगरा नाही. आज सर्वात कठीण परीक्षा आहे आई. तडीपूर नावाच्या नरकात जाऊनच प्रत्यक्ष नरकासुराचा वध करायचा आणि आपल्या लेकराला परत आणायचं. तुझं बळ पाठीशी घेऊनच हे एवढं मोठं धाडस करते आई. आई आशीर्वाद दे. सारखा मला केस का बोलतीये? बेबी लाइक्स इट नो. सो हॉलिवूड. तू सॉलिड इंग्लिश पाडतेस हा? कोकाटे काका होता का चाऊस मामा होता तुझा? मी 2 स्कूल मधून रेस्ट्रिकेट झाले ना. आईला तू म्हणजे सॉलिड बोलतो, एकदमच सॉलिड आहे. तू किती सुंदर मराठी बोलतोस रे. ऐका ना, पण तुझं नाव तर खडक सिंग आहे. मग खलास. खालसा कॉलेज दादरला आहे ना का, तिथे मराठी शिकलो. कधी बोलू नये. हे काय शिकवतायत? फॉर्जरी पासून रॉबरी पर्यंत सगळं शिकवतात इथे. आणि लेटेस्ट आम्ही लतीन स्कूल ऑफ अटॅकच्या कोलॅबरेशन मध्ये बॉम्ब्स वर संशोधन करतोय. सॉलिड आहे सॉलिड. थोडक्यात तुझ्या बापाने अख्खा जग खड्ड्यात घालायचा ठरवलाय. ऑफकोर्स. टोटल विनाश हाच त्यांचा मोटो आहे. टोटल विनाश. दिस इज व्हेरी इनोसेंट आयडियोलॉजी. मराठीत निरागस तत्वज्ञान. पुण्याहून आम्ही खास पार्टी सुद्धा बनवून आणली आहे. चल आता चल ना. चल आता ना मी तुला आमची मस्त युनिव्हर्सिटी तुमच्या गावाला तडीपूर का म्हणतात? अरे तो स्टुपिडचा लॉ आहे ना. कोणचा? अरे तो नाही का आपल्यासारख्या क्रिमिनल्स, चोर, दरोडेखोरांना तडीपार करतात. तो लॉ आहे. लॉ. पप्पांनी अशाच लोकांची कॉलनी बनवली आहे. सॉलिड. आणि ही आमची युनिव्हर्सिटी. इथे क्रिमिनॉलॉजीचे सगळे कोर्सेस आहेत.